नरेंद्र मोदींना अमेरिकेतल्या वॉर्टन विद्यापीठातल्या कार्यक्रमात भाषण बंदी केल्यानं काँग्रेसनं मोदींना लक्ष केलंय, तर काँग्रेसचेच मंत्री असलेल्या शशी थरूर यांनी मोदींची बाजू घेत धक्का दिलाय। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रमुख वक्ते म्हणून अमेरिकेतल्या व्हॉर्टन विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं, पण अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकारल्यानं मोदी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते। हा कार्यक्रम 22 ते 23 मार्चला होणार आहे, पण काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोदींना विरोध केल्यानं अखेर मोदींना प्रमुख वक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आलं। या निमित्तानं संधी साधत काँग्रेसनं मोदींवर टीका केली आहे। हमारा मानना यह है और मैं मानता हूं कि हर व्यक्ति का इस देश में जो समझदार है, सुलझा है, उसका मानना यह है कि जो जीने का अधिकार है उसको लेकर प्रश्न चिन्ह लगे हैं मोदी जी पर, और मोदी जी उसका जवाब दें तो पहले देश में दे दें, उसके बाद बाहर जाकर दें। ये हमारा ऐसा विचार है। काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोदींची बाजू घेत व्हॉर्टन प्रशासनाच्या निर्णयावर खेद व्यक्त केलाय। एकदा तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तो बदलायला नको असं थरूर म्हणाले। I disagree profoundly with Mr. Modi, but students should have thought through his various positions and his record before inviting him. Once they'd invited him, they should have actually heard him out, and he should have been challenged. A university campus is a place where you can actually answer questions and ask questions, and that should have been the process. He should have been allowed to say his piece, and he should have then been challenged on his record. Once you invite somebody, disinviting is unnecessary and unfortunate. भाजपनं थरूर यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय। Mr. Tharoor is absolutely right when he says that Mr. Narendra Modi, once he was invited, Wharton must have heard him. And it doesn't behove civilized people to first extend an invitation and then to back on that. 2008च्या गुजरात दंगलीचा मुद्दा बनवत मोदींना भाषण बंदी करण्यात आली। यामुळे मोदी विरोधकांना राजकारण करण्याची आणि टीकेची संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।